श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नंदादीप प्रज्वलित करून आदिमाईची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते. नवरात्र उत्सवात सर्वत्र वातावरण आल्हाददायक आणि आनंददायी असते. सर्वत्र नवरात्र उत्सवाची लगबग दिसते. नवरात्र उत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होऊन नवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्त्व आहे. कलशस्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच प्रतिपदा तिथीला केली जाते. घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे. 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. यासोबतच शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. हिंदू धर्मात नवरात्रीच्या काळात दुर्गा देवींच्या 9 रूपांची पूजा करणे विशेषतः फलदायी मानले जाते. दरवर्षी 4 नवरात्र असतात, ज्यामध्ये 2 गुप्त नवरात्री, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीचा समावेश होतो. यावर्षी शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:13 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:19 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी ती 12 ऑक्टोबर रोजी संपेल. यावर्षी दुर्गेचे आगमन पालखीतून होईल आणि हे प्रस्थान अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या वर्षी देवी मातेचे पालखीत आगमन होते त्या वर्षी देशात रोगराई, शोक आणि नैसर्गिक आपत्ती येते. घटस्थापनेने नवरात्री प्रारंभ होते. तेव्हा जाणून घ्या कलश स्थापनेची वेळ, साहित्य आणि पूजनाची पद्धत. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. यावर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:07 ते 9:30 आहे. यानंतर अभिजित मुहूर्तावर सकाळी 11:37 ते 12:23 या वेळेत कलश बसवता येईल. तर आता आपण पाहूया कलश स्थापन कसा करावा. हिंदू धर्मात सर्व शुभ कार्यात कलश स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते. हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासाठी कोणते साहित्य लागते ते पाहूया. पंचपल्लव म्हणजे आंब्याचे पान, पिंपळाचे पान, वडाचे पान, गुळाचे पान, उंबराचे पान. पंचपल्लव उपलब्ध नसल्यास आंब्याची पाने उपयुक्त आहेत. याशिवाय देवीची मूर्ती किंवा फोटो, मातीचा दिवा, नाणे, गहू, ज्वारी किंवा सप्तधान्य, त्यासाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे, कुंकू, चिरंतन ज्योतीसाठी मातीचा किंवा पितळेचा दिवा, लाल किंवा पिवळे कापड, गंगाजल, कापसाची वात, मध, कापूर, अत्तर, तूप, हळद, गूळ, उदबत्ती, नैवेद्य, सुपारीची पाने, नारळ आणि फुले इत्यादी. आता आपण पाहूया घटस्थापनेची योग्य पद्धत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम देवी देवतांचे आवाहन करावे. एका मोठ्या मातीच्या भांड्यात माती टाकून त्यात गहू, ज्वारी किंवा सप्तधान्याचे दाणे टाका. त्यावर थोडे पाणी शिंपडा. आता गंगाजलाने भरलेल्या कलशावर रक्षासूत म्हणजेच लाल धागा बांधा. तसेच पाण्यात सुपारी, दुर्वा, अक्षदा आणि नाणे टाकावे. आता कलशाच्या काठावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत. एक नारळ घेऊन त्याला लाल कपड्याने गुंडाळा. नारळावर लाल धागा बांधावा. यानंतर कलश आणि धान्याचे मातीचे भांडे स्थापित करण्यासाठी चौरंग घ्या किंवा प्रथम जमीन पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर धान्याचे भांडे ठेवावे. त्यानंतर कलश स्थापित करा आणि नंतर कलशावर नारळ ठेवा. त्यानंतर सर्व देवी देवतांना आमंत्रण देऊन नवरात्रीची विधिवत पूजा करा. घट बसवल्यानंतर 9 दिवस देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ आवश्यकतेनुसार अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी आणि धान्याच्या मातीच्या भांड्यात पाणी टाकत राहावे.
तर मित्रांनो, ही झाली शारदीय नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना कशा पद्धतीने करावी याविषयीची सविस्तर माहिती. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.